जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ट्रेकमधील 150व्या किल्ल्यावर, किल्ले माणिकगड. पनवेलपासून सुमारे 27 किलोमीटर जवळ असणारे वाशिवली गाव आणि या वाशिवली गावाची वाडी ठाकरवाडी इथून या किल्ल्याच्या प्रवासाला सुरुवात होते. इतर ऋतूंपेक्षा पावसाळा ऋतूमध्ये हा किल्ला अधिक आकर्षक, मोहक आणि सुंदर भासतो. मित्रांनो, पाऊस काय थांबण्याचं नाव घेत नाहीये. पाऊस जोरात चालू आहे. माणिकगडला येताना पुण्यावरून जवळपास 130 किलोमीटर अंतर आणि मुंबईवरून 55 किलोमीटरच्या आसपास हे अंतर भरतं. माणिकगडाचं सुंदर दृश्य आपल्याला समोर दिसते. धुक्यामध्ये हरवलेला माणिकगड. आणखी बरंच अंतर आपल्याला चालायचं आहे. पावसाने थोडीशी उसंत घेतलेली दिसतीये. पाहूया कुठपर्यंत उसंत घेतोय. दुःख थोडंसं बाजूला झाल्यानंतर आता माणिकगडाचं निसर्गरम्य सौंदर्य आपल्या दृष्टीस पडायला सुरुवात होतं. ट्रेक म्हटलं आणि निसरडा रस्ता असेल, जंगल असेल, तर आपण प्रेफर करतो अगदी चांगल्या क्वालिटीचे शूज, वेगवेगळ्या ब्रँडेड कंपन्यांचे शूज. पण माझ्याबरोबर असलेला आपला मित्र, तुम्ही पाहत असाल, स्लीपर घालूनच यामधून चालला आहे. खरोखर निसर्गाशी जवळीक साधणं आणि निसर्गाला चॅलेंज न देता त्याच्यासोबत जगणं हे यांच्याकडून शिकायला हवं. मंडळी, माणिकगड चढायला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी आपण आलो आहोत कासारेबाई या देवीपाशी. अतिशय जोरदार वारा आता सुटलेला आहे. बहुतेक जोरात पाऊस येण्याची संभावना दिसते. जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. जोराचा वारा सुटलेला आहे आणि या वाऱ्यामध्ये या गवतातून चालल्याचं फील आहे तितकंच आगळं आणि वेगळं आहे. फायनली आपण पोहोचलेलो आहोत माणिकगडावर. या ठिकाणी मंदिराचे काही अवशेष आहेत. हा मंदिराचा चौथरा आपल्याला दिसतोय. कसं आहे, कशाचं आहे माहीत नाही, परंतु आता मात्र त्यात छत्रपती शिवरायांची छोटीशी मूर्ती कुणीतरी स्थानापन्न केलेली दिसतीये. किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसते. कमानीवर गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. अतिशय सुंदर आणि सुबक अशी ही गणेशाची मूर्ती आहे. माणिकगडावर आल्यावर सुरुवातीलाच आपल्याला छोटासा ध्वजस्तंभ दिसतो आणि या ठिकाणी गडावरील ऐतिहासिक खाणाखुणा दिसायला सुरुवात होतात. हा आहे चुन्याचा खाणा. खूपशा किल्ल्यांवर मी गेलो, परंतु प्रत्यक्ष खडकात कोरलेला हा चुन्याचा खाणा मी पहिल्यांदाच पाहत आहे. या इथे मधला खांब भरवण्याची जागा, त्याचं चाक मात्र इथं कुठे दिसत नाही. आत प्रवेश करताच
एक भला मोठा पाण्याचा तलाव आपल्या नजरेस पडतो। या तलावावर पूर्वी झाकण असण्याची शक्यता आहे, कारण तलावाच्या काठावर ठिकठिकाणी खांब लावण्यासाठी हे चौकोन केलेले दिसतात। भरपूर मोठा असा हा पाण्याचा तलाव आहे। या ठिकाणी वाड्याचे काही अवशेष आहेत, चला पाहून घेऊयात। किल्ल्यावर या ठिकाणी एक वाडा आहे, बहुतेक सरदार किंवा किल्लेदार यांचा हा वाडा असावा। वाड्यात प्रवेश करताच खाली अंथरलेली दगडी फरशी आपल्या दृष्टिक्षेपास पडते आणि या उजव्या बाजूला एका कोपऱ्यामध्ये शंकराची एक वेगळ्याच प्रकारची पिंड आपल्याला दिसते। कदाचित वाड्यामधील हे देवघर असावं। वाड्याच्या मधली ही मोकळी जागा कदाचित तुळशी वृंदावन या ठिकाणी असावं आणि आजूबाजूला वाड्याचे भग्नावशेष आपल्याला दिसतात। हे संपूर्ण वाड्याचे अवशेष या ठिकाणी आहेत। या ठिकाणाहून आपण वाड्याच्या मागच्या बाजूला उतरतो। वाड्याच्या मागे उतरल्यानंतर इथून सरळ रस्ता जातो तो मागे असलेल्या बुरुजाकडे। आपण आलेलो आहोत आणि आपण आलेलो आहोत एका तलावाशेजारून। पाण्याचे अनेक तलाव या किल्ल्यावर आहेत, त्यापैकी हा आणखी एक। पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। एका बाजूला पाण्याचे तलाव आणि दुसऱ्या बाजूला उंच उंच कडा, त्याच्यामधून हा रस्ता आणि आपण आलेलो आहोत शिवमंदिरामध्ये। किल्ल्याच्या या टोकावर एक सुंदरसं शिवमंदिर आहे। सुंदर अशी शिवपिंड आणि त्याच्या शेजारी गणपतीची एक सुबक सुंदर अशी मूर्ती। खूप भूक लागली आहे, सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये। सवितानं म्हणजे माझ्या बायकोनं काहीतरी खायला दिले, बघू काय खायला दिले ते। डबा तिने पहाटे लवकर उठून दिला। आता म्हटलं गड्या भूक लागली म्हटल्यावर काहीतरी खायला हवं। वा, गणपतीच्या वेळ आणि करंजी मस्त। गणेश त्यासाठी पहिले करंजी। मी माझं आवडतं पहिलं अनारसा खातो। मुसळधार पाऊस, दाट धुके, उंचच उंच गवत आणि आजूबाजूला असलेला सुंदर निसर्ग, हे सगळं पाहून मी माणिकगडाचा निरोप घेतला।